प्रशासनाच्या वतीने काही बैठका वगैरे आढावा घेतलाय? काय बैठका नेमकं काय सूचना दिल्या? प्रशासनाच्या मार्फत आम्ही जालना महानगरपालिका स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोन विभागाची बैठक घेतली. त्यात स्वच्छतेवर जास्त भर देण्यात येईल. लेबरची कमतरता आहे, कर्मचारी प्लस घंटा गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत, काही चालू आहेत. आणि पाणी पुरवठा विभागामध्ये ज्या अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे, मोटर दुरुस्ती आहे आणि वॉल आहेत, या समस्या जाणवल्या आणि त्यातून कसं मार्ग काढता येईल यावर आम्ही चर्चा केली. काही प्रशासनातील वगैरे बैठका वगैरे घेतल्या? काय सूचना वगैरे करण्यात आल्या? महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर वंदनाताई मगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग अशा दोन विभागाच्या आज या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. स्वच्छतासाठी दर मंगळवारी या ठिकाणी सुट्टी असते, त्याच्यामुळं बराचसा कचरा मंगळवारी जमा होतो आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा दिवस त्यांना खूप अवघड या ठिकाणी होतं. कारण घंटा गाडी बंद असते, ट्रॅक्टर बंद असते आणि लेबर पण येत नाही. तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक पर्याय म्हणून सोमवारी 50% लेबर म्हणजे 50% लेबर त्यांना सुट्टी द्यायची आणि मंगळवारी 50% लेबर यांना सुट्टी द्यायची. त्याचप्रमाणे घंटा गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, हे दोन्ही बी सोमवारी आणि मंगळवारी सुरू राहावे अशा मॅडमनी आणि आम्ही या ठिकाणी सर्व SI विभाग प्रमुख आणि त्यांचे जे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे. आज 2 दिवसापासून महापौर मॅडम जुना जालना असन, नवीन जालना असन दोन्ही विभागाचा त्यांनी दौरा केला. आज त्यांच्यासोबत मी स्वतः होतो. तर आम्ही काही SI यांच्यासोबत चर्चा केली, की त्यांना स्वच्छतासाठी काय आवश्यक या ठिकाणी लागतं. तर बऱ्याच लोकांनी SIनी या ठिकाणी काही लोकांनी घंटा गाड्याची मागणी या ठिकाणी केली, काहींनी लेबरची मागणी केली, काहींनी JCPची केली, टिप्परची केली. तर त्याप्रमाणे एक ॲडिशनल आम्ही एक JCP आणि 4 ट्रॅक्टर आणि 20 लेबर असं आम्ही स्वच्छतासाठी एक ॲडिशनल टीम तयार केलेली आहे. जे प्रत्येक प्रभागामध्ये SIचा जो प्रभाग असतो, जे त्यांचं जे झोन आहे SIचे, तर त्या ठिकाणी अदलून बदलून त्या ठिकाणी जाईल आणि जास्तीत जास्त स्वच्छता कशी होईल त्याकरता आमचं या ठिकाणी संपूर्ण लक्ष आहे. आता घंटा गाड्या 65 होत्या, 50 घंटा गाड्या आज सुरू नाहीये. परंतु आता याच्यामधून आम्हाला या ठिकाणी मार्ग काढायचा आहे. आम्ही जालना शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो, की काही दिवस थांबा, आम्ही नवीन घंटा गाड्या सुरू करणार आहोत. परंतु तोपर्यंत जसं आम्हाला या ठिकाणी त्याच यंत्रणेद्वारे या शहराची स्वच्छता करणं पडेल, तर आपलं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरी आमची या अगोदरची बैठक पाणी पुरवठ्यावर झाली. पाणी पुरवठ्यावर बी आम्ही या ठिकाणी जे आमचे डिप्टी होते आणि विभाग प्रमुख होते त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली. तर खरं जर पाहिलं तर हे एवढं मोठं शहर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, की या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 2 स्रोत या ठिकाणी आहे. एक जायकवाडीचं आहे आणि एक घाणेवाडीचं आहे. या 2 स्रोतमधून या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा होतो. अगोदरच्या जे या ठिकाणी स्रोत होते, घाणेवाडीचं जे 15 MLDचं पाणी, परंतु आज तिथं पाईपलाईन सगळी खचलेली असल्यामुळं तिथून फक्त 4 MLD आम्हाला पाणी येतं आणि जायकवाडीवरून 24 MLD पाणी येतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 MLD पाणी आंबड आणि 2 MLD पाणी लिकेजेसमध्ये जातं आणि 18 MLD पाणी हे आपल्या शहराला या ठिकाणी मिळतं. नवीन फिल्टर बेड तर याचं काम या ठिकाणी सुरू आहे. नवीन फिल्टर बेड जवळजवळ 35 MLDचं आहे.
जर हे पूर्ण झालं तर दररोज सुद्धा आम्ही शहराला पाणी देऊ शकतो. परंतु ज्यावेळेस आम्ही आढावा घेतला तर आमच्या असं लक्षात आलं की याला स्टोअर करण्यासाठी जे टाक्या लागत्या पाण्याच्या, तर त्या टाक्या आम्ही त्याचा एक अंदाज या ठिकाणी काढला. त्यांच्या विभाग प्रमुखांची जी आम्ही या ठिकाणी माहिती घेतली, तर आम्हाला असं कळालं की हे 25 MLD पाणी या ठिकाणी स्टोअर होऊ शकतं. तर आम्हाला याच्यामध्ये अजून काही काम करणं गरजेचं वाटलं. तर या ठिकाणी PMCची एक नेमणूक या ठिकाणी होणार आहे आणि त्या पद्धतीनं पुढील जी कारवाई आहे, त्यानुसार होईल. स्टोरेज या ठिकाणी पाण्यासाठी आम्ही वाढवण्याचा आमचा एक दुसरा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. नगर उद्यानमधून आपल्याला सांगतो की 35 MLD पाणी अंबडचा जो फिल्टर बेड आहे, त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि आपल्या घाणेवाडीचं 15 MLDचा JS कॉलेजचा पाठीमागचा जो फिल्टर बेड आहे, त्या ठिकाणी काम सुरू आहे. असं काही ठिकाणी मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे जे इंटरनल डिस्ट्रिब्युशन त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेली, तर ते त्या ठिकाणी काही वॉल टाकायचा आहे आम्हाला. काही टाक्यावरचे वॉल खराब झालेले आहे. ते वॉल हे करायचे. काही ठिकाणी पाईपलाईन 4 इंची आहे, तर त्या ठिकाणी 6 इंची करायची, काही ठिकाणी 8 इंची करायची. असे अनेक प्रश्न तांत्रिक आम्ही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ऐकून घेतले, समजून घेतले आणि लवकरात लवकर जालना शहरवासियांना पाण्यापासून दररोज होणार किंवा एक दिवस आड पाणी देण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे, आमचा मानस आहे. त्याचप्रकारे ज्या विंधन विहिरी आहे, त्या विंधन विहिरीचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आढावा घेतला. जे जवळजवळ या शहरामध्ये 969 विंधन विहिरी खोदल्या गेल्या होत्या. त्याच्यामधून 295 सुरू आहे आणि 235चं काम या ठिकाणी आपण करू शकतो. अशा सूचना आम्हाला या ठिकाणी त्यांनी दिल्या. 53 म्हणजे 53 विद्युत मोटार आहे आपल्या नगरपालिकेच्या, तिथून सुद्धा आम्ही पाणी पुरवठा करतो. तर या सर्व आढावा आम्ही पाणी पुरवठ्याचा सुद्धा घेतलेला आहे. जालना शहराला शुद्ध आणि चांगला पूर्णपणे पाणी पुरवठा व्हावा, हे आमचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे.